बाळपणाची कहाणी। ए कुबड्या मेणबत्ती घे की। आता या अंधारात कुठे मेणबत्ती शोधू? अंधार हे घे, मी केक किती वेळ धरू मी? या एवढ्याशा आवाजाने मला धस्स का झालं? कसली हुरहुर लागलीये मला. कुठलं वादळ घोंघावतंय? आई जगदंबे, जे काही असेल त्याला सामोरं जाण्याचं बळ मला दे. काय रे, कुठे गेली असावी? तिकडे गेली असेल बहुतेक. काय रे, कुठे गेली ती एडी सुमी? काय माहित नाही, तिकडे जाताना बघितलं तिला मी. अरे तुमचे काय डोळे फुटले होते काय? चला जयसिंग चिडलाय, चला लवकर. हे सगळे मनाचे खेळ असतील, भासच असणार आहे. उगीच जागण्यात काहीच अर्थ नाही. आईचं नामस्मरण करत झोपून द्यावं. सुमी, काय झालं? काय झालं सुमी? घाबरू नको बाळा, शांत हो, शांत हो. ओम वेताय नमः, ओम सैताय नमः, ओम वेताय नमः, ओम सैताय नमः, ओम नागराजवर जय 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 कमला जय जय कमला, ओम दासगणवशे या पंचंगार तो बाजे या स्त्रवस्त्र मंत्रावा, ओ सैतान वास्त्रम, ओ सैतान प्रसन्नयामि, सैतान प्रसन्नयामि, सैतान प्रसन्नयामि. Victor! On! Victor! नाही, तो मला पण मारेल. त्याने बायकोला मारली. सुमी शांत हो. बघू, हे बघ, तू काय बोलतेस, कोणाबद्दल बोलतेस, नीट सांगशील का मला? अगं हे सुमे, काय करते तू इकडं? काय चल. ओ भाई, सोडा तिला. जीव गेला तरी सोडणार नाही मी हिला. मुक्काट्यानं तिला सोडा बाई. हे बघा, याचे परिणाम चांगले होणार नाही, सांगून ठेवतो. आम्ही काय माणसं आहे तुम्हाला ठाव नाही. तुमच्या सारख्यांमध्ये काय हिम्मत असते ते माहितीये मला.
सुमी आता आईला शरण आली आहे. ती आई जगदंबेच्या छत्रछायेखाली आहे. हे लय मोठ्या मोठ्या बाता करू नको. गुपचूप तिला आमच्या हवाली कर, नाही तर तुझी काय गत करू ठाव नाही तुला. खबरदार, तोंडातून एक शब्द जरी काढलास तर. आई जगदंबेच्या पदराखाली आलेलं लेकरू आहे. हिम्मत असेल तर हात लावून दाखव हिला. हिम्मतच बघायची असेल तर बघ आता. ओम विच्छ, ओम विच्छ. सुमी, जयसिंग उचल तिला. ये रे. माझ्या शक्तींना आव्हान देतेस. पस्तावशील, पस्तावशील. तुला अजून माझा अंदाज आलेला नाही. ह्या मुलीला एका फटक्यात मी भस्म करीन. अशी लुटूपुटूची लढाई मी खेळणार नाही. कर कर तुला काय करायचं ते. पाहिजे तेवढा उच्छाद मांड. मी शेवटचा एकच वार करीन आणि तो वार असा असेल की तू काय तुझ्या देवीचाही मागमूस या गावात राहणार नाही. ओम
कालिंदी, तू काही करू शकणार नाहीस माझं, कारण तुला संपवायलाच आईने मला इथे पाठवलंय. पाहिलंस, आता उगाच फालतू टाइमपास करण्यात काय अर्थ आहे. लवकर तिला खपव. हे बघ, यापुढचा प्रत्येक दिवस आपल्यासाठी लय महत्वाचा आहे. हो मोठाई, ती बया लय भारी आहे. तिला जास्त किंमत देण्यात ना काय अर्थ नाही. तू म्हणतेस म्हणून मी गप्प आहे, नाही तर तिला जेवढ्यातच संपवून टाकतो मी. हे बघ, ती आपल्याला पुढे लय डोईजोड होईल सांगतो तुला. एकदा तिला मारण्याचा प्रयत्न करून झाला ना तुझा, काय झालं? त्याचा काहीही उपयोग झाला नाही ना. अरे तिच्याही मागे शक्ती आहे आणि म्हणूनच तिला संपवण्यासाठी कालिंदीची आवश्यकता आहे, माझी. अरे तू तिचा केसही वाकडा करू शकणार नाही. म्हणूनच म्हणते, जे काही करायचंय ते मीच करीन. ओम विच्छ. अबे, पण मी असा हातावर हात धरून नाही बसू शकत. माझ्या डोक्याला लय ताप झालेला आहे. तिकडे तो माझा बाप ते सही करायला तयार नाही. त्या कंपनीची माणसं येतात आणि तो कोण, तो गायतोंडे, त्याने एक वात आणलाय. आणि तो ग्रामसेवक कोण आलाय, त्याला अजून मी काळा का गोरा बघितला नाही. मी किती वेळ गप्प बसू असा. हे बघ, तू गप्प बसूच नको आणि तिला मारायलाही जाऊ नको. सुमी, ए सुमी, उठ बघू. कसं होणार या मुलीचं? रात्री तिच्यावर हल्ला करायला सगळे टपलेले होते. काय असेल याचं रहस्य? नाही नाही, तो 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 मला पण मारेल. त्याने त्याने बायकोला मारली. सुमी, गुपचूप तिला आमच्या हवाली कर, नाही तर तुझी काय गत करू ठाव नाही तुला. खबरदार, तोंडातून एक शब्द जरी काढलास तर.
तेजू ये बड़ा ये सुमी घे चहा घे. बरं बरं बरं. असं नाही हं करायचं. तू शाणी आहेस की नाही आता आणि मोठीही झाली आहेस, त्यामुळे आपला चहा आपण घ्यायचा. घे. हा गरम आहे हा, सांभाळ. छान आहे छान आहे. छान आहे. आणि आता सुमी, आपले केस आपण रोज विंचरायचे, आंघोळ करायची. हा करणार ना आंघोळ रोज? अरे देवा, अरे देवा. खरोखर परमेश्वर एखाद्या वेळ कशी वेळ आणतो, वाईट वाटतं हो. वाईट वाटतं. किती छान बोलतेस ग सुमी. झाला चहा पिऊन? घे लवकर घे. तुम्हाला आवडते? सुमी, आता मला एक सांग. काल ते सगळेजण तुला न्यायला आले होते, त्यांच्याकडे बघून तू याने त्याच्या बायकोला मारलं, याने त्याच्या बायकोला मारलं असं ओरडत होतीस. पण त्यातलं नक्की कोण? जयसिंग, कुबड्या की ते बरोबरचे दोघे जण? जिलबी जिलबी छान होती. दोनच दिले. चहा. आत्ताच चहा घेतलास ना? हे बघ, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी काय विचारते सुमी तुला? तू काल काय बोलत होतीस? उत्तर दे ना मला. हे घे, खडी साखर हवी आहे का? लगेच हात पुढे. देवाचा प्रसाद आहे तो, पण खडी साखर खाल्ल्यावर ताई काय विचारतायत त्याची उत्तरं पटापट द्यायची हो. सुमी, सुमी, सुमी शांत हो, शांत हो. हे बघ, मी तुला काही विचारणार नाही, कळलं? ती आली. तिला मारली. जाळून टाकली. जाळली तिला. हे बघ, हे बघ, आधी तू शांत हो. बघू, हे बघ, शांत हो.